शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले। आगामी राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील सर्वच खासदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिलेत। उद्धव ठाकरे खासदारांना कोणता कानमंत्र देणार आणि कोणती नवीन जबाबदारी सोपवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान परभणीचे खासदार संजय जाधव गेल्या अनेक बैठकींना गैरहजर असल्यानं ते आज हजर राहणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागले। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांनी आंदोलन केले। मी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकले असं वक्तव्य रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी केले। रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मी इथे बसलोय असं राजेंद्र पवार यांनी म्हटले। जोपर्यंत शेतकरी व्यक्त होणार नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही असंही त्यांनी म्हटलं। तर रोहित माझ्या किंवा त्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलनाला बसला नाहीये, ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसलाय। त्यामुळे आता सर्वसामान्य शेतकऱ्यांनी घरात बसावं की रस्त्यावर उतरावं हे त्यांनी ठरवावं असंही स्पष्टपणे राजेंद्र पवार यांनी म्हटले। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। आजचा दिवस या आंदोलनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय, कारण आज दिवसभरात राजकीय पक्षांचे दिग्गज नेते, आमदार आणि खासदार रोहित पवार यांच्या भेटीसाठी आंदोलनस्थळी येण्याची शक्यता आहे। पैशन को प्रोफेशन बनाना है, सी मेडियो देता है आपके सपनों को उड़ान। सिर्फ डिग्री नहीं, करियर बनाओ सी मेडियो के साथ। अजितदादांचा जसा घात झाला तसाच एकनाथ शिंदे यांचाही एक दिवस असाच घात झाल्याशिवाय राहणार नाही असं खळबळजनक वक्तव्य शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले। शिवसेनेचे माळशिरस पंचायत समितीचे सभापती दत्ता मगर यांनी हे वक्तव्य केले। माझा हा निरोप एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचू द्या आणि त्यांना रोहित पवारांची कणव येऊ द्या असंही ते म्हणाले। अजितदादा कसे गेले हे सर्वांना माहितीये, मला खंत वाटते की एक दिवस एकनाथ शिंदेंचाही असाच घात होईल असं ते म्हणाले। दत्ता मगर यांनी आमदार रोहित पवार यांच्या आंदोलन स्थळाला भेट दिली, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले। त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्यात। राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावलाय। राज्यातील विविध शहरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं कारवाई सुरू केली आहे। विविध शहरानंतर आता विभागाच्या पथकानं पुण्यात धाड टाकली आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्टॉपवर असलेल्या सगळ्या दुकानांवर अचानक धाड टाकली। आयुक्त तुकाराम मुंढे यांची टीम पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये काल दाखल झाली। त्यांनी विविध दुकानांमध्ये पाहणी केली, त्यानंतर माहिती घेऊन सूचना देखील दिल्या। दुकान खाली करून जोपर्यंत स्वच्छता होत नाही तोपर्यंत दुकान बंद ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात। पैशन को प्रोफेशन बनाना है, सी मेडियो देता है आपके सपनों को उड़ान। सिर्फ डिग्री नहीं, करियर बनाओ सी मेडियो के साथ। प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव व अफगाणिस्तानकडून येणाऱ्या गरम आणि कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनची वाटचाल रोखली गेली आहे। मान्सून सध्या रत्नागिरीमध्येच रेंगाळलाय। या कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाला की मान्सूनच्या पुढील प्रवासाला सुरुवात होणार आहे। मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होण्यासाठी आता थेट 20 जून उघडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास मंदावला असून आगमन रखडलंय। अशा परिस्थितीत एल निनोची तीव्रता वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जाते। वाशिमच्या तिवळी गावात पत्नीसह 2 मुलींना हात बांधून विहिरीत ढकललेल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। त्यामुळे एकाच कुटुंबातील 4घांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं संपूर्ण तिवळी गाव हळहळले। कौटुंबिक वादातून संतोष बकाल यांनी आपल्या पत्नी इंद्रायणी बकाल आणि जान्हवी बकालसह मुलगा सोहम बकाल यांना विहिरीत ढकललं। त्यानंतर स्वतः संतोषने महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेऊन जीवन संपवलं। एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाल्याने तिवळी गावासह जिल्हा हादरून गेलाय। मात्र बहीण इंद्रायणीसह 2 चिमुकल्याचा आणि जावई संतोष बकाल यांचा मृत्यू झाल्यानं आत्महत्या नसून हा घातपात असल्याचा संशय मृतकांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय। पैशन को प्रोफेशन बनाना है, सी मेडियो देता है आपके सपनों को उड़ान। सिर्फ डिग्री नहीं, करियर बनाओ सी मेडियो के साथ।
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला. पक्षातील 60हून अधिक आमदार फुटले. शिवाय 20हून अधिक खासदार बंडखोरीच्या तयारीत आहेत. या खासदारांमध्ये टीएमसीचे खासदार ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी एका मुलाखतीत पिक्चर अभी बाकी है असं म्हणत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले. शिवाय आपण ममता बॅनर्जी यांच्या सोबतच असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. शत्रुघ्न सिन्हा यांनी मी ममता बॅनर्जी यांच्या सोबत आहे आणि पुढेही राहीन. तसंच पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादावर पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत आगामी काळात मोठे राजकीय फेरबदलाचे संकेतही दिलेत. त्यासोबत ममता बॅनर्जी या माझ्या एकमेव नेत्या आहेत. मी केवळ त्यांचेच ऐकतो, इतर माझे सर्व सहकारी आहेत असं म्हणत त्यांनी अभिषेक बॅनर्जी हे आपले नेते नसल्याचं स्पष्ट केले. गेल्या 4 महिन्यापासून सुरू झालेल्या इराण अमेरिका युद्धाबाबत सकारात्मक बाब आता समोर येतेय. आज या दोन्ही युद्धग्रस्त देशांमध्ये शांतता करार केला जाईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत. शनिवारी रात्रीच त्यांनी या संदर्भात सोशल मीडियावरून माहिती दिली. तसंच हा करार होता जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ सुरू होणार असल्याचंही त्यांनी म्हटले. या करारापाठोपाठ जागतिक जहाजांच्या वाहतुकीसाठी हा सागरी मार्ग खुला केला जाईल. तसंच मागील प्रशासनाच्या तुलनेत इराण सोबतच्या संबंधामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे असंही त्यांनी म्हटलंय. आम्ही इराण आणि संपूर्ण मध्य पूर्वेसोबत दीर्घकाळासाठी एकत्र काम करण्यात उत्सुक आहोत. आशा आहे की सर्व प्रक्रिया जलद आणि सुरळीतपणे पार पडेल असंही त्यांनी म्हटलंय. पैशन को प्रोफेशन बनाना है, सी मेड्यू देता है आपके सपनों को उड़ान. सिर्फ डिग्री नहीं, करियर बनाओ सी मेड्यू के साथ. टीम इंडियाने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवलाय. भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 7 गडी राखून धुव्वा उडवला. धरमशाला या ठिकाणी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आणि पावसामुळे प्रत्येक बाजूसाठी 25 षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आलेल्या या सामन्यात कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवलाय. गिलने कर्णधाराला साजेशी खेळी केली नाही तर संघाला विजय देखील मिळवून दिला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या नव्या पर्वाला सुरुवात करण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्री लवकरच दाक्षिणात्य सिनेमात झळकणार असल्याची माहिती समोर येते. प्राजक्ता लवकरच तेलुगू सिनेमात झळकणार असून हा सिनेमा याच वर्षी प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार प्राजक्ता माळी लवकरच तेलुगू सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात नेमके कोणकोणते कलाकार झळकणार याची माहिती लवकरच समोर येईल. दरम्यान प्राजक्ताची या सिनेमात कोणती भूमिका असणार याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. तिचा हा आगामी तेलुगू सिनेमा याच वर्षी रिलीज होणार असल्याचंही सांगण्यात येते. दरम्यान तिचा आगामी दाक्षिणात्य सिनेमा अभिनेत्रीच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरेल का हे लवकरच समोर येईल. त्यामुळे सध्या तरी तिच्या आगामी सिनेमाविषयी माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.